हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. आता आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या एकदम शेवटच्या 2-3 टप्प्यावर पोहोचलेलो आहे. तर 2-3 टॉपिक नंतर कॉम्प्लेक्स नंबर आपला डिटेलमध्ये कंप्लीट होणार. तर आजचा आपला टॉपिक आहे जॉमेट्री विथ कॉम्प्लेक्स नंबर. याच्याविषयी हलका हायलाईट आपण आधी पण बघितलेला आहे. तिथे आपण बघितलं की डायग्राम तयार होतं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, ते आपण यूज करू शकतो. तर इथे पण जवळपास तसंच काहीतरी बघणार आहे आपण, पण इथे पुरी जॉमेट्री बेसिकली जवळपास कुठले डायग्राम बनवू शकतात, काय असू शकतात. तर सगळ्यात पहिला सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला म्हणजे कसं, समजा उदाहरणार्थ आपण जे याच्यामध्ये शिकलो आहोत की कशामध्ये, साधे जॉमेट्रीमध्ये. समजा हा माझा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1, आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे Z2. आणि दोघा Z1 Z2ला मी कुठेतरी कट केला मध्ये. समजा जर मी इथे कट केलं असेल माझा, तर हा माझा पॉईंट काय होणार Z, आणि हा एवढा पोर्शन समजा माझा असेल M, आणि एवढा पोर्शन माझा असेल N. सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला की जो Z आहे आपला, Z इज इक्वल्स टू याने याला मल्टिप्लाय करायचं असते, याने याला मल्टिप्लाय करायचं असते. सिंपल लॉजिक एवढंच आहे. सो बेसिकली N टाइम्स Z1 प्लस M टाइम्स Z2 डिवायडेड बाय M प्लस N. हा आपला सेक्शन फॉर्म्युला. आता हा वर्क कसा करतो, वर्क करणे काही कठीण नाही. फॉर एक्झाम्पल जर समजा आपल्याकडे XY ऍक्सिस आहे, ही X ऍक्सिस आहे, Y ऍक्सिस आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी ही सिंपल लाईन ड्रॉ केली आहे. ही माझी लाईन आहे सध्या. हा Z1 आहे, हा माझा आहे Z2, ठीक आहे. Z1 आहे, Z2 आहे. याचा पॉइंट आहे X2, Y2, आणि याचा पॉइंट आहे X1, Y1. ठीक आहे. ते डिटेलमध्ये काय सांगते एवढ्याच्या मागे कारण सिंपलचं आहे. डिटेलमध्ये सांगायचं मागं खूप इम्पॉर्टंट, एकदम इम्पॉर्टंट कारण आहे की मी या कॉम्प्लेक्स नंबरला पण एक साध्या जॉमेट्रिकल फिगर सारखा ट्रीट करतो. साधी जॉमेट्रिकल, साधी जॉमेट्रीचं कंडिशन आहे. आणि इथे मध्येच कुठला तरी एक पॉईंट घेतला आहे मी, ठीक आहे. हा जो पॉईंट आहे माझा, हा आहे Z, आणि याचे कोऑर्डिनेट किती आहे X, Y. जर समजा मी याला असंच सॉल्व्ह केलं तर त्याच्यानुसार कायच्यानुसार, साध्या जॉमेट्री फिगरनुसार, तर मला काय मिळणार बघा. हा जर माझा सेक्शन असेल M, हा असेल M. या केसमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला शिकलो होतो की X इज इक्वल्स टू, म्हणजे हा जो पॉईंट आहे Z साठी, तो काय होता N टाइम्स X1, ठीक आहे. N टाइम्स X1 प्लस M टाइम्स X2 डिवायडेड बाय M प्लस N. आणि सिमिलरली Y काय होता N टाइम्स Y1 प्लस M टाइम्स Y2 डिवायडेड बाय M प्लस N. आता बेसिकली तुम्ही काय करताय की हा पार्ट जो आपण केला, हा पार्ट आपण केला इमॅजिनरी, ठीक आहे. हा पार्ट केला इमॅजिनरी, म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये वायचा जो पॉइंट राहील तो जरी डायग्राम वर दिसतो, फक्त आहे कसा इमॅजिनरी आहे. बाकी काही चेंज झालाय काय, बाकी काहीही चेंज झालेलं नाही. मग नवीन जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहिणार, तर कॉम्प्लेक्स नंबर कसा राहणार आहे X प्लस IY. X च्या ठिकाणी ही व्हॅल्यू, Y च्या ठिकाणी ही व्हॅल्यू. जर तुम्ही याला ऍड करणार तर बेसिकली तुम्हाला काय मिळणार, हा फॉर्म्युला. तर हे झाला आपला पहिला फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला. हा कशासाठी आहे, याला आपण यूज करतो फॉर इंटरनल डिव्हिजन. आणि तेच जर तुमचं एक्सटर्नल डिव्हिजन असेल, एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरचं असेल डिव्हिजन. बाहेर म्हणजे कसं, उदाहरणार्थ इथे आपला Z1 आहे, इथे कुठेतरी आपला Z2 आहे, ठीक आहे. आणि या लाईनला मी पुढे आणखी एक्सटेंड केलं, ठीक आहे. इथे एक्सटेंड केलं, इथे काहीतरी माझा पॉईंट आहे सध्या Z. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की Z1 पासूनचा जो पहिलं डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे आपलं, म्हणजे M आहे, आणि हा पॉईंट आहे डिस्टन्स आज आहे N. या रेशोमध्ये डिवाइड केला, M बाय N रेशो. डिस्टन्स म्हणण्यापेक्षा रेशो आहे M बाय N. या केसमध्ये जो आपला नवीन Z आहे, तो जो आपण फॉर्म्युला यूज केला होता बिलकुल सेम. M नी Z2 ला मल्टिप्लाय करायचं आहे, N नी Z1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो बेसिकली MZ2 मायनस NZ1 डिवायडेड बाय M मायनस N. लक्षात ठेवा, जो इथे पहिला पॉईंट असेल तोच पॉईंट खाली पण बसला पाहिजे सबट्रॅक्शन मध्ये. तर बऱ्याच वेळा चुकीचं काय होते की मल्टिप्लाय एकाने करतो, सबट्रॅक्ट दुसऱ्याला करतो. ते चुकीने करायची, ठीक आहे. जे इथे लिहिल्यावरती ते खाली लिहायचं. म्हणजे जर इनकेस तुम्हाला असं लिहायचं असेल की NZ1 मायनस MZ2, तर खाली पण सबट्रॅक्शन करताना तुम्हाला N मायनस M लिहायचं आहे. ह्या चुका होतात. तर हा सेक्शन फॉर्म्युलाचा आपला पहिला पॉइंट, ठीक आहे. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा इंटरनल डिव्हिजन साठी. आणि हे दोन पैकी तुम्ही कुठलेही ठेवू शकता. हे कशासाठी राहणार आहे आपलं, these are for
एक्सटर्नल डिव्हिजन. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा, डिव्हिजन म्हणजे कट करणं. सो बाहेरून जर कट करत असेल तर हा फॉर्म्युला, आतमध्ये कट करत असेल तर हा फॉर्म्युला. ठीक आहे, जर सेक्शन फॉर्म्युला. आता आपण जस्ट पाहिलं की आपण कुठल्याही डायग्रामला, जे आपली जॉमेट्रिकल डायग्राम आहे, त्याला कसं ट्रीट करू शकतो. त्याला ट्रीट करू शकतो एक्झॅक्टली जशी आपली ओरिजिनल जॉमेट्री होती. ओरिजिनल जॉमेट्रीचा अर्थ काय? ओरिजिनल जॉमेट्री म्हणण्याचा अर्थ काय? जे आपण कोऑर्डिनेट सिस्टममध्ये शिकलो आतापर्यंत, जे रिअल नंबर्स आहेत, रिअल ॲक्सिस आहेत, त्याच्यामध्ये जी डायग्राम काढली होती बिलकुल तसंच ट्रीट करू शकतो. जर तसंच ट्रीट करू शकतो तर त्याच्याशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण ते फॉलो करू शकतो. उदाहरणार्थ जर समजा आता मी हे कोऑर्डिनेट सिस्टम जर काढली, नाही काढली तरी फरक नसता पडला, पण जस्ट काढतोय. कारण काय? कारण की मला ट्रायंगल काढायचं आहे. समजा ट्रायंगल आहे. आता हा ट्रायंगल रिअलसाठी काय आपल्याला समजा हा पहिला पॉईंट आहे ए, हा बी, हा सी. जर तुम्हाला Z1 Z2 लिहायचं असेल तर हा Z1, हा Z2 आणि हा Z3 काय लिहितो. हा Z1 आहे, हा Z2 आहे आणि हा Z3. आता 3 पॉईंट म्हणून काय बनला एक ट्रायंगल. आणि याच्या आधी आपण बघितल्या जॉमेट्रीमध्ये की जर ट्रायंगल असेल तर ट्रायंगलमध्ये 3-4 गोष्टी महत्त्वाच्या इम्पॉर्टंट असतात. कुठल्या कुठल्या? बेसिकली आपण ऑर्थो सेंटर काढतो, सर्कम सेंटर काढतो, सेंट्रॉइड काढतो. आणि सेंट्रॉइडची कंडिशन सगळ्याला माहिती आहे. सो देअरफॉर सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC काय असते? x1 + y1/2, y1 + y2 + y3/3. चुकी सांगितलं. x1 + x2 + x3/3 and y1 + y2 + y3/3. ठीक आहे. बेसिकली जर x जर असता, हा x झाला असता x1 + x2 + x3/3 आणि y साठी y1 + y2 + y3/3. ही कशाची व्हॅल्यू असते? सेंट्रॉइडची, x, y ची. आता तुमचं इमॅजिनरी पार्ट मध्ये लिहितो म्हटलं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये फक्त आयला वायच्या सोबत बाकीचे काही चेंज होणार नाही. सो देअरफॉर फॉर कॉम्प्लेक्स नंबर सेंट्रॉइड काय असतो? G = Z1 बघा x1 + iy1, Z2 x2 + iy2 plus Z3 x3 + iy3 total divided by 3. आता आपलं सेंट्रॉइड एकदम सिंपल आहे लॉजिक. याला काही असं स्पेशल म्हणून ट्रीट करायची गरज नाही. हे सिंपल आहे. कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचं जॉमेट्री आहे साधे जॉमेट्री सारखंच वर्क करते आणि त्याला तसंच ट्रीट करायला पाहिजे. ओके. या सेकंड पॉईंट मध्ये काय असते? अजून ट्रायंगलची कुठल्या गोष्टी कामाच्या आपल्याला की इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगलची गोष्ट महत्त्वाची आहे. इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल कुठकुठले सेंटर असतात? एक असते सेंट्रॉइड, एक असते ऑर्थो सेंटर, एक असते सर्कम सेंटर. सो ऑर्थो सेंटर, ऑर्थो काय असते? ऑर्थो सेंटर त्याचं नाव असते H. सेंट्रॉइड ला आपण म्हणतो G. अँड सर्कम सेंटर आर कोलिनियर. हे आपल्याला माहिती आहे आर कोलिनियर एका लाईन मध्ये असतात सगळं. आर कोलिनियर. ठीक आहे. अँड फॉलोज. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की एक स्पेशल रेशो फॉलो करते 3 पॉईंट. कुठले रेशो तुम्हाला माहिती आहे का? 2:1 रेशो. पण 2:1 कोणाकोणामध्ये आहे? तो रेशो आहे आपला सिक्वेन्स मध्ये HG:GO. रेशो किती असते? 2:1. जे कुठून भेटलं? ते 9 क्लास 8 क्लास मध्ये आपण जॉमेट्रीच्या क्वेश्चन मध्ये शिकतो. प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये की इफ ऑर्थो सेंटर किंवा सर्कम सेंटर्स, इफ सर्कम सेंटर ऑफ triangle is at origin, then ऑर्थो सेंटर. तर ऑर्थो सेंटर कुठे असला पाहिजे ते बघू आपण. ऑर्थो सेंटर इज ॲट Z1 + Z2
प्लस Z3 या ठिकाणी पुसतं ते कसं आहे ते आपण काढून बघू. ठीक आहे, सगळ्यात पहिले एक सर्कल काढून घ्यायचं. जॉमेट्रिकल बघायचं ना आपण जास्त करून. सपोज एक सर्कल काढला. आता सर्कल ऑर्थो सेंटर ओरिजिन मध्ये आहे, ओरिजिन पाहिजे. ओरिजिन साठी आपल्याला काय लागेल, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस लागेल. समजा हे माझी एक्स ॲक्सिस आहे, इथे इमॅजिनरी वाय ॲक्सिस आहे. ओके, 3 कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे आपल्याला, कारण की सर्कल सेंटरची गोष्ट. सपोज माझा Z1 आहे, इथे कुठेतरी माझा Z2 आहे आणि इथे कुठेतरी माझा Z3 आहे सपोज. ठीक आहे, आता हा माझा काय बनला, ट्रायंगल आहे. ओके, Z1 Z2 कुठून मोजतो आपण, ओरिजिन पासून, नाही का, लाईनचं डेफिनेशन. समजा सर्कम सेंटर इथे आहे माझा ओवर. ओके, आता सर्कम सेंटर ओवर आहे, तर तुम्हाला माहिती आहे, थोड्या वेळ आपण बघितलं आहे प्रॉपर्टीनुसार की जर समजा इथे माझं सर्कम सेंटर असेल O, इथे असेल माझं सेंट्रॉइड G आणि इथे असेल ऑर्थो सेंटर. ठीक आहे, कुठल्या दिलं उलटे असं वाटतं की नाही, उलटे लिहिल्यानंतर सरळ करायचं. सरळ म्हणजे काय, कारण की हा जो आहे हा H असतो, H पासून दूर आहे, G O पासून जवळ आहे. हे टोटल रेशो किती आहे, समजा किती रेशोमध्ये असते, 2:1 रेशोमध्ये असते, बरोबर. ते थोडा वेळ पहिले पाहिलं आपण. आता या ट्रायंगलसाठी हा आपला सेंट्रॉइड कुठे आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला O माहिती आहे कुठे, ऑर्थो सेंटर कुठे आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार, सेंट्रॉइड काढून घेऊ. सो G इज इक्वल टू काय होणार, Z1 प्लस Z2 प्लस Z3 डिवाइड बाय 3 आपल्याला आपलं सेंट्रॉइड. ठीक आहे, आता या रूलनुसार, ठीक आहे, कुठल्या रूलनुसार, या रूलनुसार O कुठे आहे, ओरिजिनवर आहे, आता 0 वर. O कुठे आहे, ओरिजिनवर आहे. मग हे जर डिस्टन्स माझं 1 असेल, हे डिस्टन्स जर माझं 1 असेल तर हे किती झालं, 1 आणि 2 किती झाले, 3 डिस्टन्स आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की OH इज इक्वल्स टू 3 टाइम्स OG है ना. OH इज इक्वल्स टू 3 टाइम्स OG. म्हणजे इथे कुठेतरी समजा माझा G असेल, सपोज एक्झाम्पलसाठी दिलं फक्त, इथे कुठेतरी माझा G असेल, इथे कुठेतरी माझा H असेल, जस्ट समजण्यासाठी. ठीक आहे, हा जर डिस्टन्स 1 असेल तर दोघांचा डिस्टन्स 2 असलं पाहिजे. ओरिजिन पासून काढतोय आपण, तर OG इक्वल्स टू किती झाला, 1 आणि OH किती झाला, 3. सो देअरफॉर OH म्हणजे H ची पोझिशन काढायची आहे, इज इक्वल्स टू काय भेटणार, 3 टाइम्स Z1 प्लस Z2 प्लस Z3 डिवाइड बाय 3. ठीक आहे, सॉरी 3 3 कॅन्सल. आपल्याला काय भेटला, ओरिजिन पासून H की कोणत्या पोझिशनवर आहे, Z1 प्लस Z2 प्लस Z3. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. ओरिजिन पासून घ्यायचा म्हणजे काय होणार, H मायनस 0. तर H मायनस 0 तर बेसिकली H इज ॲट Z1 प्लस Z2 प्लस Z3. आणि सिंपल सा प्रॉब्लेम, सिंपल सा एक्सप्लेनेशन एकदम, राईट. ही आपली प्रॉपर्टी आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघू. समजा आता की इफ Z1 Z2 Z3 and Z4 are vertices of parallelogram, are vertices of parallelogram. पॅरलोग्रामचे वर्टेक्सेस आहे. ठीक आहे, आता पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. आधी पॅरलोग्राम काढून घेऊया. समजा हा माझा पॅरलोग्राम आहे. ठीक आहे, थोडंसं खाली गेला, हा माझा पॅरलोग्राम. इथे Z1 असेल, इथे Z2 समजा, Z3 आणि Z4. आता पॅरलोग्रामची कुठली प्रॉपर्टी माहिती आहे, एक प्रॉपर्टी माहिती आहे की अँगल यूज न करता प्रॉपर्टी यूज करतो म्हटलं आपण, तर पॅरलोग्रामच्या साईडची प्रॉपर्टी माहिती आहे. कुठल्या साईडची प्रॉपर्टी, की जे डायगोनल्स आहेत, डायगोनल काय करतात, बायसेक्ट करतात. सपोज हा माझा पहिला डायगोनल आहे, हा दुसरा डायगोनल आहे, हा बायसेक्ट कुठे करते, या पॉईंटला बायसेक्ट करताय. तर बायसेक्ट फॉर्म्युला म्हणजे हा जो फॉर्म्युला बेसिक मध्ये समजा मी B पकडला, हा B काय करतो, या दोघांना 1:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. मग जर 1:1 रेशोमध्ये डिवाइड करत असेल तर आपलं सेक्शन फॉर्म्युला काय होणार, पॉईंट ऑफ B पॉईंट कोणासाठी, सध्या Z3 Z1 साठी. सो Z3 प्लस Z1 कसं काढलं, हे 1 इंटू Z3 असं करतो ना आपण, 1 इंटू Z1 आणि 1 इंटू Z3 डिवायडेड बाय 1+1. आणि सेम पॉईंट जर आपण यासाठी करतो म्हटलं 2 आणि 4 साठी, तर अगेन 1 इंटू Z4 आणि 1 इंटू Z2 डिवायडेड बाय 1+1. सो बेसिकली तुम्हाला कंडिशन काय मिळेल पाहून घ्या इथे, Z3 प्लस Z1 अपॉन 2
इज इक्वल्स टू Z2 प्लस Z4 अपॉन 2. दोन्ही साईडला 2 आहे, कॅन्सल आउट करा. तुम्हाला पॅरललोग्रामची कंडिशन मिळाली आहे Z1 प्लस Z3 इज इक्वल्स टू Z2 प्लस Z4 प्लस Z2. ही कंडिशन आहे पॅरललोग्रामसाठी. किती इझी आहे ना, एकदम इझी. ही कंडिशन आहे पॅरललोग्रामसाठी. नाइस. ठीक आहे, नेक्स्ट करू आपण इक्वेशन ऑफ लाईन. तर लाईन तर सगळ्यांना माहिती आहे पहिल्याच जवळपास. तर एक पहिला ॲक्सिस काढून देतो, एक्स ॲक्सिस आणि इमॅजिनरी वाय ॲक्सिस. ठीक आहे, आता एक लाईन काढली. इक्वेशन काढायचं बाकी आहे. सपोज हा माझा पॉईंट आहे Z1, हा माझा पॉईंट आहे Z2. जेव्हा आपल्याला लोकस काढायचं, इक्वेशन काढायचं एक लाईनसाठी, तर आपल्याला एक रँडम पॉईंट पाहिजे. मी ॲज्युम करतो हा माझा रँडम पॉईंट आहे Z. ठीक आहे, हा माझा काय रँडम पॉईंट आहे Z. आणि मी काय करतो आपल्यासाठी, ह्या लाईनला थोडं एक्सटेंड करतो. एक्सटेंड केलं, हा अँगल काय मिळाला थीटा. आता लाईनची एक खासियत आहे, लाईनमध्ये काय असते, तुम्ही लाईन कशी ड्रॉ करा पण त्या लाईनचा एक अँगल काय असतो, एक्स ॲक्सिस सोबत काय असतो, फिक्स. इथे काय म्हणू शकतो आपण, जो अँगल किंवा आपण त्याला म्हणतो स्लोप नॉर्मल भाषेमध्ये, तो स्लोप काय असतो हमेशा कॉन्स्टंट असतो. स्लोप काय असतो हमेशा कॉन्स्टंट. जर स्लोप कॉन्स्टंट असेल याचा अर्थ काय, हे जे दोन पॉईंट आहेत Z1 Z2 आणि Z2 Z1, याचा आर्ग्युमेंट काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. आर्ग्युमेंट म्हणजे काय होते, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये अँगल किंवा स्लोपला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट, आणि अँगललाच आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय म्हणतो, दिस इज नथिंग बट आर्ग्युमेंट. याचा अर्थ काय होते, आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे थीटा. थीटा काय असला पाहिजे, दोघांसाठी सेम असला पाहिजे. मग दोघांसाठी जर थीटा सेम असेल तर आपण दोघांचा थीटा काढून बघू काय होते तर. ठीक आहे, दोघांचा थीटा काढून बघू. तर बघा, पहिली गोष्ट तर आपण काढू इकडे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट कशाला, पहिले दोन पॉईंटचा Z आणि Z1. नाव द्यायचं, नाव देऊ शकता A, B आणि P. सो आर्ग्युमेंट ऑफ PA शुड बी इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ AB, कारण की लाईन आहे. आता इथे मी BP काऊन नाही घेतलं, सिंपल लॉजिक आहे, एकच अननोन सफिशियंट आपल्यासाठी, दोन दोन वेळा अननोन घ्यायची गरज नाही. ओके, ठीक. दोघांचा आर्ग्युमेंट सेम आहे, याला इकडे घेऊन लेफ्ट साईडला. अच्छा, आर्ग्युमेंट काढू शकतो आपण आधी. आर्ग्युमेंट ऑफ PA म्हणजे वेक्टर सारखं काम करणार. P फायनल पॉईंट आहे, A इनिशियल पॉईंट आहे. Z मायनस Z1 इक्वल्स टू आर्ग्युमेंट ऑफ Z2 मायनस Z1. नाइस, करेक्ट. त्याला इकडे घेऊन लेफ्ट साईडला. आपल्याला काय मिळालं मग, आर्ग्युमेंट ऑफ Z मायनस Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2 मायनस Z1 इक्वल टू किती, 0 झाला. आता ते आर्ग्युमेंट इक्वल होतं थीटाच्या बरोबर, पण आता ते एका साईडला थीटा मायनस थीटा घेतला, आन्सर किती झालं, 0 झालं. आर्ग्युमेंटचं सबट्रॅक्शन याचा अर्थ काय झाला, डिव्हिजन होते. का बरं, कारण ते बिहेव कसं काय करते, लॉगरिथम सारखं बिहेव करते. सो Z मायनस Z1 डिवाइडेड बाय Z2 मायनस Z1 इक्वल्स टू 0. नाइस. आता 0 आहे, 0 कोणत्या लाईनवर आहे ते, 0 पॉईंट कसं आहे, रिअल आहे. रिअल लाईन कुठे, एक्स ॲक्सिस वर. 0 काय झालं, रिअल नंबर झाला. सो दिस इज प्युअरली रिअल. हे महत्वाचं आपल्यासाठी. प्युअरली जर रिअल एखादी कॉम्प्लेक्स नंबर असेल तर प्युअरली कॉम्प्लेक्स नंबरसाठी कंडिशन काय, Z इज इक्वल्स टू झेडचा कॉन्जुगेट. आठवत असेल तर बघून घ्या, कुठल्याही प्युअरली नंबरसाठी काय असते, Z इक्वल्स टू झेडचा कॉन्जुगेट. आता हा नंबर प्युअरली रिअल आहे, याचा अर्थ हा नंबर आणि याचा कॉन्जुगेट काय असला पाहिजे, इक्वल. म्हणजे मी काय लिहू शकतो, Z मायनस Z1 अपॉन Z2 मायनस Z1 should be equals to conjugate of complete number Z minus Z1 upon Z2 minus Z1. नाइस. कॉन्जुगेट तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकावर डिस्ट्रीब्यूट होते, वरती पण डिस्ट्रीब्यूट होते, खाली पण डिस्ट्रीब्यूट होते, ॲडिशन वर पण डिस्ट्रीब्यूट होते. तर आपल्याला मिळालं Z मायनस Z1 अपॉन Z2 मायनस Z1 इज इक्वल्स टू Zचा कॉन्जुगेट मायनस Z1चा कॉन्जुगेट, Z2चा कॉन्जुगेट आणि Z1चा कॉन्जुगेट. आता बेसिकली काय करायचं आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा. सो जर मी क्रॉस मल्टिप्लाय केला तर मला काय मिळणार, इकडे आहे Z मायनस Z1, इकडे आहे Z2 मायनस Z1चा दोघांचा कॉन्जुगेट इक्वल टू राईट साईडला काय आपल्याकडे Z चा कॉन्जुगेट मायनस Z1 आणि Z2 मायनस Z1. सो मल्टिप्लिकेशन करा, सिंपली मल्टिप्लाय करायचं आहे Z इंटू Z2 कॉन्जुगेट. ठीक आहे, मी पुन्हा रिटर्न सॉल्व करतो, नंतर इक्वेशन जो आपण सिम्प्लिफाय करू. Z इंटू Z2 चा कॉन्जुगेट
ठीक आहे. नंतर z इंटू z1चं कॉन्जुगेट मायनस z इंटू z1चं कॉन्जुगेट. आता z2 ने मल्टिप्लाय करा मायनस z1 z2 कॉन्जुगेट आणि मायनस z1 z2 सॉरी z1 आणि z2चा कॉन्जुगेट. राईट साईडला काय होईल मग 4 टर्म आले. इथे पण z कॉन्जुगेट z2 सोबत z कॉन्जुगेट z1 सोबत, ठीक आहे. आणि नंतर मायनस z1 z2 सॉरी इथे पण कॉन्जुगेट पाहिजे z1 कॉन्जुगेट z2 आणि सोबत वापस मायनस मायनस प्लस z1 आणि z2 z1चा कॉन्जुगेट. झाले 4 टर्म्स. आता बघा काही कॅन्सल होते का? हा आणि हा कॅन्सल होत नाही. z1 इथे मायनस आहे इथे प्लस आहे होत कॅन्सल. z1 आणि z2चा कॉन्जुगेट इथे तसं काही नाही आहे. z आणि मायनस z1चा कॉन्जुगेट काहीही कॅन्सल होत नाही. आता ठीक आहे आपण काय करू सगळ्याला एका साईडला घेऊन येऊ. काही कॅन्सल होणार नाही ना सर्व एका साईडला घेऊन येऊ. त्यासाठी मी काय करतो राईट साईडला इरेज करतो. थोडा वेट करा. तर सर्व एका साईडला घेऊन येऊ. लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट काय इथे z वाले टर्म सोबत ठेवायचे आणि z कॉन्जुगेट वाले टर्म सोबत ठेवायचे. हा समजा z वाला टर्म आहे. हा पहिला z वाला टर्म आहे. ओके z2 आणि z1 आणि हा z2 एक माहिती सोबत सोबत अच्छा हा z कॉन्जुगेट वाला z वाला कुठे गेला हा z वाला. आणि सगळं एका साईडला घेऊन सगळे हे बघा सेम सेम दिसणारे गोष्टी. हा तर प्युअर नंबर आहे प्युअरली रिअल नंबर आहे कारण की z1 z चा कॉन्जुगेट काय असते नॉट z चा स्क्वेअर असते. ठीक आहे नॉट z चा स्क्वेअर चॉप दिसते का? चला अजून पुढे बी दिसते. ठीक सगळे एका साईडला घेऊ. बघा काय काय होतं तर z वाले नंबर एका साईडला घेऊ. z कुठे गेला z कुठे गेला z इंटू z2 कॉन्जुगेट हे थोडंसं उत्तर दिलं आहे ना. z इंटू z2 कॉन्जुगेट लिहिण्यामध्ये गडबड झाली. z इंटू z1 कॉन्जुगेट मायनस z इंटू z1 कॉन्जुगेट. ठीक आहे मला लिहिताना चुकलं नाही बरोबर राईट साईडचा z कॉन्जुगेट इंटू z2 आणि z कॉन्जुगेट इंटू z कॉन्जुगेट z सगळे एका साईडला घेऊन पाहिजे. z2 कॉन्जुगेट z2 कॉन्जुगेट नाईस. आता इकडे z वाली टर्म कुठली आहे का आपल्याकडे? z वाली टर्म आहे का? नाही. z वाली टर्म इकडे जर इथेच ठेवतो मी. z जर कॉमन काढला इथं सपोज z1 सोबत ठेवतो. z कॉमन काढला इथे झालं z2 कॉन्जुगेट मायनस z1 कॉन्जुगेट. z1 कॉन्जुगेट नाईस ओके नो प्रॉब्लेम. नेक्स्ट इकडे समजा मी काय करतो z कॉन्जुगेट वाली टर्म बाजूला ठेवतो. सो जर ती इथं लेफ्ट साईडला आहे तर मायनस होईल. सो मायनस z कॉन्जुगेट कॉमन काढला इथे काय राहिलं z2 मायनस z1 z2 मायनस z1 नाईस. आणि मग इकडे बाकीच्या राहिल्या टर्म त्या टर्म्सवर लक्ष द्या आपण. हे दोन टर्म संपले आता हे दोन टर्म आहे इथे पण मायनस हा इकडे मायनस होईल नो प्रॉब्लेम. आपण मॉड z चा स्क्वेअर z1 z1 चा कॉन्जुगेट आणि बाकी आला आपल्याकडे मायनस इकडे मायनस तिकडे जाऊन प्लस होणार. तर हा झाला प्लस z1 चा कॉन्जुगेट z2 ही व्हॅल्यू तिथे गेली. ठीक आहे इथे ऑलरेडी z1 z2 कॉन्जुगेट मायनस मध्ये आहे. z1 z2 कॉन्जुगेट मायनस मध्ये आहे आणि इकडे समजा काय राहिलं सेकंड राहिला आहे का हां इथे बघा z1 चा कॉन्जुगेट मायनस मायनस प्लस व्हायला पाहिजे. चुकीने मायनस लिहिलं आहे करेक्शन बघून घ्या. हा पण प्लस आहे हा पण प्लस आहे दोन्ही सेम व्हॅल्यूज आहे दोन्ही साईडला कॅन्सल. ठीक आहे एवढंच आपल्याकडे राहिलं. सगळं एका साईडला घेऊन गेलं तर काय झालं हे 0 झालं. ठीक आहे आता बघा z1 z2 आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काहीतरी. z1 z2 आपल्याला ऑलरेडी काहीतरी माहिती आहे. काहीतरी व्हॅल्यू असेल पण कॉम्प्लेक्स नंबर बसेल तर या कॉम्प्लेक्स नंबरला मी अल्फा म्हणतो. ठीक आहे आता याला मायनसनी मल्टिप्लाय केलं अंदर तर z1 z2 होणार याला मी अल्फाचा कॉन्जुगेट समजतो x. हा झाला अल्फा. आता जर मला अल्फाचा कॉन्जुगेट करायचं असेल तर काय करावं लागेल
कॉन्जुगेट करायसाठी काय आहे ना मल्टिप्लाय करावं लागते ना. ठीक आहे, साइन चेंज करायची इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची, मायनसचा प्लस करतो तर Z1 Z2 होणार. समजते काय म्हणतोय? ठीक आहे, अल्फा म्हटलं का की आपले कॉम्प्लेक्स नंबर लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स नंबर झाला. आता दोघा डोक्यावर कॉन्जुगेट आहे, तर कॉन्जुगेट आहे का नाही, मग कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काय होते, समजा कॉन्जुगेट घेतला, याचा पण कॉन्जुगेट घेतला तर काय होणार, कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट ओरिजिनल नंबर, त्याला मी काय म्हणू शकतो, हा अल्फाचा काय कॉन्जुगेट आहे. आणि हा नंबर बघा, याचं काय करू शकतो आपण, तर काहीतरी करावं लागेल, काहीतरी करायसाठी आपण काय करू, या सगळ्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण, आता हे जर आपण बघितलं ऍक्च्युअली मल्टिप्लाय केला तुम्हाला इमॅजिनरी पार्ट मिळणार, मी याला काय करतो मल्टिप्लाय करतो आय ने. जर आय ने मल्टिप्लाय केला तर हा झाला आय इंटू काहीतरी, हा झाला आय इंटू, आपण झाला आय इंटू, तर मायनसचा काय होईल प्लस होईल. तर बेसिकली तुम्हाला मिळालं झेड इंटू अल्फा. ठीक आहे, किंवा याला अल्फा पकडला तर अल्फा कॉन्जुगेट होईल, याला अल्फा कॉन्जुगेट पकडू आपण, याला अल्फा पकडू, काही हरकत नाही, कारण की एकमेकाचा कॉन्जुगेट आहे. आणि असं लिहायचा फायदा काय, फक्त माहीत पडते की प्रत्येकाला एक वेळा कॉन्जुगेट लिहायचं. इथे झेडचा कॉन्जुगेट आहे, मायनस पण त्याने इन्क्लूड केला, आणि हा झाला अल्फा, आणि हे काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू येणार आहे, याला म्हणतो आपण बी इज इक्वल्स टू झिरो. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. हे इक्वेशन कशाचं आहे, स्ट्रेट लाईनचं. थोडं कन्फ्युजिंग आहे, ओके समजलं असेल ना. आता बरेच काही पुस्तक तुम्हाला काय मिळणार, आय ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा आय इंटू समथिंग काहीतरी झाला, त्याला अल्फा म्हटलाय कॉन्जुगेट, हा आय इंटू काहीतरी झाला अल्फा म्हटलाय, त्याला आय सोबत मल्टिप्लाय केलं, सगळं काय होते रिअल नंबर होते, म्हणून त्याला आम्ही रिअल नंबर बी लिहिला. इथे महत्त्वाची गोष्ट समजण्यासारखी काय की अल्फा इज ऑल्सो अ कॉम्प्लेक्स नंबर, अल्फा इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर कुठला आहे कुठला नाही ते क्वेश्चनवर डिपेंड करते, क्वेश्चनवर सॉल्व्ह करायचं. ते थोडंसं बघायला तर डिफिकल्ट वाटते, कॉम्प्लिकेट वाटते, पण जर तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या, या फॉर्म्युलावर, हा जो फॉर्म्युला आहे आपला, कुठला फॉर्म्युला, z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1 इज इक्वल्स टू z मायनस z1 यांचा कॉन्जुगेट डिवायडेड बाय z2 मायनस z1 चा कॉन्जुगेट. जर तुम्ही याच्यावर फोकस केलं, हे ऍक्च्युअली रिझल्ट आहे कशाचा, डिटर्मिनंटचा. कुठला डिटर्मिनंट, एरिया ऑफ ट्रायंगलचा. याला आपण काय लिहू शकतो ऍक्च्युअली जर लक्षात नाही राहिलं तर डिटर्मिनंट. कुठले कुठले कॉम्प्लेक्स नंबर आहे, झेड आहे, झेडचा कॉन्जुगेट आहे 1 आहे, z1 आहे, z2 चा कॉन्जुगेट, z1 चा कॉन्जुगेट आहे 1 आहे, z2 आहे आणि z2 चा कॉन्जुगेट आहे आणि हा 1 आहे. इफ दिस इज इक्वल्स टू 0, हा जो ट्रायंगलचा एरिया बनतो तुम्हाला आठवत असेल, ट्रायंगलचा एरिया xy, x1 y1 x2 y2 x3 y3, तिघाचा ट्रायंगलचा एरिया काय होणार 0 होईल. ट्रायंगलचा एरिया जर 0 झाला तर बेसिकली काय म्हणते स्ट्रेट लाईन. सो दिस इज ऑल्सो अ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. मी सांगायची गरज नाही की काच्याशी रिलेटेड बोलतोय मी, हे बोलतोय मी याच्याशी रिलेटेड कॉम्प्लेक्स नंबर्स. दिस इज ऑल्सो अन इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. असं पण लिहू शकता, असं पण लिहू शकता. हे रिलेशन केव्हा यूज करायचं, जेव्हा आपल्याला या फॉर्म मध्ये दिलं असेल. हे रिलेशन केव्हा यूज करायचं, जेव्हा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन करायचं आहे. जेव्हा ऍक्च्युअल मध्ये इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन करायचं आहे तेव्हा तो फॉर्म्युला यूज करायचा. आणि ज्यावेळेस ऑलरेडी इक्वेशन दिलेलं आहे फक्त कम्पेअर करायचं आहे त्यावेळेस बॉक्समध्ये जे दिलं आहे ते यूज करायचं. ठीक आहे, स्ट्रेट लाईन झाली. आता इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन झाली तर स्ट्रेट लाईन जर असेल तर स्ट्रेट लाईनला एक महत्त्वाची गोष्ट असते, त्याला काय म्हणतो आपण स्लोप ऑफ अ स्ट्रेट लाईन. स्लोप असते ना, स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन. स्लोप म्हणजेच काय होणार, आता ऑलरेडी माहिती आपल्याला स्लोप म्हणजे काय असते. तिथे ओरिजिनल डायग्राम मध्ये टॅन थीटा, टॅन थीटा म्हणजे काय, थीटा म्हणजे काय ऑर्ग्युमेंट. ठीक आहे, इथे पण काय काढणार आहे आपण, स्लोप काढणार आहे. इथे आपण आणखी पॉईंट ऍड करू शकतो. जसं मी सांगितलं की की हा जो काय एरिया ऑफ ट्रायंगल आहे ते बेसिकली करू शकता, इट कॅन बी यूज टू फाइंड कोलिनियरिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जर तुम्हाला Z1, Z2 आणि Z3 पॉईंट दिलेले असेल तुम्हाला चेक करायचं आहे की तिन्ही पॉईंट काय एका लाईन मध्ये आहे. एका लाईन मध्ये असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काय व्हायला पाहिजे 0. एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल 0 का बरं म्हटलं, आता हा लाईन आहे, पहिले हे ट्रायंगल होता याचा एरिया काहीतरी होता, मग पॉईंट कमी कमी होत गेला तर एरिया काय होत गेला कमी होत गेला. तर एक टाइम ज्यावेळेस तो याच्यावर ओव्हरलॅप करा तर एरिया पूर्ण किती होईल 0. याचा काही एरियाच नाही आहे. तर 3 पॉईंटचा जर एरिया 0 झाला म्हणजे काय एरिया ऑफ ट्रायंगल 0, आणि तिन्ही पॉईंट कशामध्ये आले मग एका लाईन मध्ये आले तर आपण म्हणतो कोलिनियर आहे. तर आपण काय म्हणू शकतो की फॉर कोलिनियरिटी
कोलिनियरिटी ही जी व्हॅल्यू आहे Z1 चा कॉन्जुगेट 1, Z2 चा कॉन्जुगेट 1, Z3 चा कॉन्जुगेट आणि 1, याचा एरिया किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. ठीक आहे. ओके नाईस. आता स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन करायचा. स्ट्रेट लाईनचा स्लोप करायचा खूप सिंपलचं काम आहे. अल्फाला विसरून तर सध्या झेड आपण यूज करू. का बरं झेड यूज करू? कारण की अल्फाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे हा आपल्याला काय नोन आहे, माहित आहे. कारण की इक्वेशन मध्ये स्ट्रेट लाईनच्या एकच व्हेरिएबल असते. तो एक व्हेरिएबल कुठला आहे आपला? कॉम्प्लेक्स नंबर झेड. हा झेड स्लाइड करतो वर खाली. Z2 Z1 माहिती आहे. Z1 माहिती आहे. त्याचा कॉन्जुगेट माहित आहे. हा नंबर पण आपल्याला माहिती आहे. फक्त काय माहिती नाही आहे? झेड माहिती नाही आहे. तर कॉम्प्लेक्स नंबर बनणार कोणाच्या भरोशावर? फक्त झेडच्या भरोशावर. म्हणजे जर मी इफ z इज इक्वल टू x प्लस आय वाय जर पुट केलं, बघा इक्वेशन कसं चेंज होतं. z इज इक्वल टू x प्लस आय वाय इंटू अल्फा प्लस कॉन्जुगेट आणि झेडचा कॉन्जुगेट करणार x मायनस आय वाय अल्फा आणि प्लस बी इक्वल टू 0. याचं काही टेन्शन नाही आहे. आता मल्टिप्लाय करा. बघा रिअल पार्ट फक्त चेक करा. हा x हा काय झाला x इंटू अल्फा कॉन्जुगेट आणि हा x इंटू अल्फा. सो बेसिकली काय भेटला x इंटू अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फा मिळाला. ठीक आहे. इमॅजिनरी पार्ट चेक करा. प्लस आय टाइम्स वाय. इमॅजिनरी पार्ट का होणार? अल्फा कॉन्जुगेट वाय. सो अल्फा कॉन्जुगेट मायनस अल्फा. ठीक आहे. आता इमॅजिनरी पार्ट आणि प्लस बी इक्वल टू 0. आता तुम्हाला माहित असेल ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय असते? रिअल पार्ट. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट हा रिअल पार्ट झाला. हा काय असते? इमॅजिनरी पार्ट. सो देअरफॉर टॅन थीटा. आता कारण आपल्याला टॅन थीटाच पाहिजे. हा काय झाला? रिअल पार्ट अपॉन इमॅजिनरी पार्ट. सो रिअल पार्ट अपॉन इमॅजिनरी पार्ट. रिअल पार्ट ऑफ लाईनचं रिअल पार्ट किती आहे? हा पार्ट आहे. एक्सचा कोएफिशिएंट किती आहे? अल्फा प्लस कॉन्जुगेट अल्फा डिवायडेड बाय. आपण लिहून टाकू पण नंतर व्हॅल्यू करू. सॉरी अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फा डिवायडेड बाय अल्फा कॉन्जुगेट मायनस अल्फा. आता बघा तुम्हाला एक साधी इक्वेशन माहिती असेल आपल्याला ax प्लस by प्लस c. त्याचा स्लोप काय असतो? मायनस b बाय a मायनस a बाय b. ठीक आहे. हे आपण लिहिलं. आता आपल्याला माहिती जर स्लोप काढायचा असेल तर काय असते? मायनस साइन समोर लागली असते. इथे काय लिहिणार मी? मायनस साइन लागेल. मायनस साइन लागलं तर अंदरची व्हॅल्यू थोडी एक्सचेंज झाली. म्हणजे वरती तुम्हाला भेटली अल्फा प्लस अल्फा कॉन्जुगेट डिवायडेड बाय आपला अल्फा मायनस अल्फा कॉन्जुगेट. पण जर आपण कॉन्जुगेटची प्रॉपर्टी बघितली आधी तर आपल्याला आठवत असेल तर दिस इज नथिंग बट काय असते? रिअल पार्ट ऑफ अल्फा अपॉन इमॅजिनरी पार्ट ऑफ अल्फा. आता डिपेंड करते की तुम्ही अल्फा याला म्हणता की याला म्हणता. बऱ्याच वेळेस आपण याला अल्फा म्हणतो तर मायनस साइन बाहेर तशीच ठेवली तरी चालते. इथे मायनस साइन लागेल, इथे कॉन्जुगेट लागेल आणि हा मायनस असा राहील. कुठल्याही केसमध्ये तुम्ही कसे ठेवू शकता. सो बेसिकली मायनस रिअल पार्ट ऑफ अल्फा अपॉन इमॅजिनरी पार्ट ऑफ अल्फा तुम्हाला काय देतो? स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन. स्लोप ऑफ रिअल लाईन. तुम्ही असे करू शकता की एक्सचा कोएफिशिएंट काय आहे, वायचा कोएफिशिएंट काय? आय टाइम्स अल्फा मायनस अल्फा कॉन्जुगेट आहे. त्याला सिम्प्लिफाय केलं तर वरती आयचा स्क्वेअर झाला, खाली तिथे अल्फा मायनस अल्फा कॉन्जुगेट आला आणि वरती मायनस साइन राहिली तर मायनस ते पण यूज करू शकतो. म्हणजे आय आहे ना खाली, इथे आयने डिवाइड केलं तर डबल आयने मल्टिप्लाय करायचं वर खाली. ठीक आहे. -1. सो रिअल पार्ट ऑफ अल्फा अपॉन इमॅजिनरी पार्ट ऑफ अल्फा हा झाला आपला स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन इन अ कॉम्प्लेक्स प्लेन. ठीक आहे. आता याच्या रिलेटेड एक दोन गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, ज्यामध्ये आपण बायसेक्टर ऑफ लाईन आणि डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द लाईन ते पण ट्राय करून बघूया. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. कन्सेप्ट थोडे समजायला हार्ड जाऊ शकते असं मला वाटते. मी ट्राय करतो पूर्ण एक एक गोष्ट समजून सांगायची. बऱ्याचशा गोष्टी थोड्या थोड्या पॉईंटमध्ये मिस होऊ शकतील लिहिण्यामध्ये, त्याबद्दल मी आधीच सॉरी म्हणतो. आणि होत असेल त्या गोष्टी तुम्हाला समजत असेल तर लाईक आणि शेअर करत चला, मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर.